महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांचे कन्या कृषिका पण आपल्यासोबत आहेत, त्या पण या प्रचारामध्ये उतरल्या आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या, दीदी काय सांगणार, तू आज या ठिकाणी मम्मीच्या प्रचार करण्यासाठी या ठिकाणी रिंगणात उतरली आहे, काय सांगा? मला अति जास्त आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय की एवढे सगळे लोक मम्मीसोबत आहे आणि नक्कीच असं वाटतंय की भारत सरकारमध्ये परत नरेंद्र मोदीजी यांनी BJP सरकार येईल। जो विकास त्यांनी 10 वर्षात केलेला आहे तो सगळ्यांना माहितीच आहे। काय आनंद वाटतोय तुला, तू प्रचारात या ठिकाणी उतरलेली आहे? मी पहिल्यांदा प्रचारात आली आणि एवढा सगळा उत्सव बघून लोकांचा नक्कीच वाटतं की परत मोदी सरकारच येणार आहे आणि परत मम्मीचा विजय नक्कीच होणार आहे। जे काम केलेलं आहे सगळ्यांना तर ते खात्रीच आहे। जनतेने पुन्हा मम्मीला काय निवडून द्यायचं का, असं काय सांगता? आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, जे काम 10 वर्षात झालेलं आहे ते सगळ्यांना माहितीच आहे आणि 10 वर्षांनी मोदीजींनी आपल्या भारताला कुठून तर कुठे पोहोचवलंय ते पण सगळ्यांना माहितीच आहे। आगामी काळात तू पण राजकारणात एंट्री करणार का? नाही, माझं अजून काही नक्की नाही। मी तर डॉक्टरचे क्लासेस आणि ते सगळं मेडिकलचं चालू आहे माझं। नक्कीच पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात जो विकास कामं केली आहे त्या विकास कामाच्या जोरावर माझ्या मम्मीला अर्थात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून द्यावं असं आवाहन या ठिकाणी रक्षा खडसे यांच्या कन्या कृषिका खडसे यांनी या प्रसंगी केलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।